तयारी चालू आहे चिकन फ्राय. आलेला आहे मटन थाळी, हॉटेलची स्पेशल मच्छी थाळी. मंडळी आज आपण आलेलो आहे कायजन फॅमिली रेस्टॉरंटला. खास इथे तांबडा पांढरा फेमस आहे, खास कोल्हापूरचा. आपण आलेलो हॉटेलला कायजन रेस्टॉरंटला. भेटूया आपण किचन मध्ये जाऊ शकतो आपण. मित्रांनो तो ॲम्बियन्स बघा हॉटेलचा मस्तपैकी. पाठीमागे फॅमिलीसाठी पण बसण्यासाठी कॉटेज विटेज आहेत स्वतंत्र एकदम, आणि निसर्गरम्य ठिकाणी एकदम एकदम परफेक्ट. ते आता ऑर्डर चालूच आहेत आणि हॉटेलच्या जवळ आल्या आल्या एकदम जो परफेक्ट सुगंध आला एकदम रश्श्याचा मटणाचा. तर दाखवतो मी तुम्हाला किचन पहा एकदम कसं क्लीन आहे. ठीक आहे, आता पार्सलचं चालू आहे का? पार्सल पण असतं का आपल्या? ओके ओके. हे काय आता कशाची तयारी चालू आहे? थाळ्यांची का? की तुम्ही इथले मेन शेफ तुम्हीच ना आता? ओके. आता हे जे आहे हे काय मटण आळणी, मच्छी आळणी. ओके ओके. इकडे चालूच आहे थाळ्यांची तयारी. इकडे दादांचं चालू आहे. आता हे मटण आळणी काय नुसतं? चिकन आळणी. चिकन आळणी. ओके. त्याचे मसाले काय वापरतो आपण याला? घरगुती मसाले. घरगुती ना सगळे? ओके ओके. तयारी चालू आहे चिकन फ्राय. ओके ओके. थाळीला काय आपला तांबडा पांढरा रस्सा असतो का? ओके. तुम्ही ठीक आहे. आता मटन फ्राय. मटन फ्राय. ओके. मित्रांनो मसाल्याचे कुठलेही सिक्रेट नसतात, परंतु जी टाकण्याची पद्धत आहे किंवा जे शेफ असतात ती त्यांची पद्धत सिक्रेट असते. मग त्याच्यावरतीच आपल्याला टेस्ट कळते. आणि सगळे घरगुती मसाले असल्यामुळे एकदम सगळं फ्रेश आहे आणि जसं कस्टमाइज ऑर्डरनुसारच सगळं फ्रेश भेटतो. आणि तांबडा रस्सा जरी पाहा तुम्ही, आता काही ठिकाणी आपल्याला ग्रेव्हीमध्ये भेटतो, पण हा पूर्णपणे घरगुती पद्धतीने रस्सा आहे. इकडे आता मस्तपैकी बाजरीच्या भाकरी चालू आहेत. आणि भाकरी पहा एकदम घरगुती कशा मोठ्या भाकरी आहेत, जशी घरी आपली आईच्या हातची भाकर असते एकदम मोठी, त्यापासून एकदम पातळ बाजरीच्या भाकरी चालू आहेत. आता इथे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय, त्यांना असा मस्त सुगंध येतोय ना की त्याच्यामुळे आता कंट्रोल होत नाहीये. चाललंय दादांचं मस्त पैकी आता. ठीक आहे दादा, आता ही कशी तयारी चालू आहे? मच्छी फ्राय रोस्ट. ओके. आणि हे जे आता मसाले तुम्ही घेतले ते सगळे कसले आहेत? काय घरगुतीच मसाले. घरगुतीच ना मसाले. हे जेवण सगळं एकदम सॉफ्ट घरगुती पद्धतीचं, कुठलाही त्रास नाही काय नाही. ओके ओके.
तर कडक फ्राय, मच्छी कडक फ्राय झालेली आहे तयार. आता आपल्याला थाळीला आल्यावर मी तुम्हाला सगळं हे सांगतोच टेस्ट, पण आत्ताच मला इथं किचनमध्ये एकदम सुगंध येतोय मस्तपैकी. पण आता तुम्हाला येणार नाही ते, तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त पहा आणि नंतर येऊन जा, व्हिजिट मारा हॉटेलला सगळ्यांनी एकदा, नाही का. तांबडा रस्सा, ओके. चिकन फ्राय, आळणी सूप, पांढरा रस्सा, सोलकढी, बाजरी भाकरी, कांदा लिंबू. नाही का. हे पाहता आलेलं आहे मटण थाळी, हॉटेलची स्पेशल मच्छी थाळी, तंदुरी रोटी आणि चिकन थाळी. कायझन फॅमिली रेस्टॉरंट हे आहे त्यांचे ओनर. आपण विचारूया थोडीशी माहिती. सर आपलं नाव काय? पवन बाळासाहेब गुले. पवन बाळासाहेब गुले सरांना विचारूया आपण आता. हे जे आहेत आपल्या मटण थाळी, मच्छी थाळी, ते आता आपण हॉटेल आपलं केव्हापासून चालू आहे थाळी कन्सेप्टमध्ये? 6 महिने झाले. 6 महिन्यापासून. आणि आपण पहिल्यापासून ह्याच सर्व करतो सगळं. हो. आता मी तुमच्या मेनू कार्डवरती वाचलं की मटन रान, चिकन रान. तर ते कसं मटन रान, चिकन रान घेण्यासाठी काय करावं लागेल? ते ऑर्डरवर घेतात. ऑर्डरवरती का? अच्छा. ऑर्डर आधी सांगायचं. म्हणजे आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना मी सांगतो की जर मटन आणि चिकन रान खायचं असेल तर फक्त एक आधी कॉल करा, मग त्यानुसार भेटेल. बाकी आहे आता मटन थाळी आपल्यासमोर आलेली आहे, इथे मच्छी थाळी आहे, ही आहे यांची चिकन थाळी आहे आणि ही अंडा थाळी. आणि विशेष म्हणजे या सगळ्या रस्सा आणि भाकरी अनलिमिटेड. ओके. ह्याचे मसाले बिसाले आपले कसे काय? घरगुती सगळे घरगुती, म्हणजे आपण स्वतः तयार करतो. ओके. आता मी ही जी टेस्ट सांगतोय करून जरा थोडीशी तुम्हाला. आता मी बाहेर वाचलं तांबडा पांढरा. शक्यतो आपल्या इकडे जास्त तांबडा पांढरा ह्या रूटला नाही आहे पुन्हा. ओके. म्हणजे ही थोडीशी वेगळी कन्सेप्ट आपल्याला कोल्हापूर टाईप तांबडा पांढरा रस्सा. आता मी आधी पांढरा रस्सा ट्राय करतो, कारण तो आपल्या इथं काय अजून आपल्या चॅनलवर तरी अजून पहिल्यांदाच मी शूट करतोय. ओके. म्हणजे मी कोल्हापूरमध्ये ट्राय केला होता तसा आहे. आता हे पहा, मी मटन नेहमी दाखवत असतो, आता मटन दाखवतो मी तुम्हाला कसं शिजले कसं. कारण मटन जर खायला व्यवस्थित खायचं असेल तर ते शिजणं खूप महत्वाचं असतं. हे पहा आता मटन. आणि एकदम मोठाले पीस आहेत मटणाचे, एकदम घरगुती जसे आपण घरी खातो त्या पद्धतीने मटणाचे पीस आहेत. मी जरा ट्राय करतो ह्याचा जो हा मटन मसाला फ्राय हा थोडासा ट्राय करून सांगतो तुम्हाला कसा असतो. म्हणजे एकदम तेज पण नाही आणि एकदम मीडियम स्पायसी आणि मसाल्याचे कुठले ओव्हर फ्लेम वाटत नाही. एकदम जो मटणाला मॅच होतो मसाला त्या पद्धतीने आहे मसाला. आता मस्त की भाकर आपण कुस्करून खाऊ, कारण तांबडा पांढरा खायचं म्हटलं की टिकून खायचं नाही कधी. मस्त की भाकर आता चुरून घेतो मी. हा रस्सा घेतो. निलेश तिखट पाहिजे, पाहूया आहे का काय. तेज मटणा रस्सा पण एकदम व्यवस्थित आहे. आणि आता आपण इथं समोर तंदूर रोटी पण दिली. रोटी पण आहे ना, म्हणजे आपल्याला थाळीमध्ये ऑप्शन आहे रोटी, भाकरी, ज्वारीची, बाजरीची आणि रोटी. ओके. म्हणजे ज्वारी, बाजरी, ज्वारीची पण देतो आपण. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं सांगा आधी. ज्वारी पाहिजे, बाजरी पाहिजे, तंदूर रोटी पाहिजे, मग त्यानुसार ऑर्डर आपली लावली जाईल. आळणी रस्सा हा यांचा आळणी रस्सा आहे. म्हणजे हा मटणाच्या शिजवलेल्या मटणाच्या स्टॉक मधला दिसतो, कारण ते जो फ्लेम येतोय ना तो आहे त्या पद्धतीने. एकदम परफेक्ट थाळी मित्रांनो. आणि आकार साजरा करायला यावंच लागणार तुम्हाला.
आणि मी तर एकदम ह्या थाळीच्या प्रेमात पडलोय. कारण तांबडा पांढरा जास्त आपण पुण्यात सिटीमध्ये आहे ठीक आहे, पण जास्त असं इकडं ह्या रूटला तांबडा पांढरा जास्त कोण देत नाही. त्याच्यामुळे तांबडा पांढरा खायचा असेल तर आता कोल्हापूरला जायची गरज नाही. एकदम तीच जी कोल्हापूरची जी टेस्ट आहे सेम तीच टेस्ट आहे ती. आणि जेवण झालं की सोलकढी आहेच आपल्याला. सोलकढी पण मस्त आहे कारण आपण कोकणात ट्राय केलेली. जे ओरिजिनल आहे त्याचे तुम्ही ते ठेवलेले आहे. ओके, तर एक मटणाचा पीस घेतो. थोडासा रस्सा घेतो वरून आणि एक बाईट घेतो. एकदम चुरून मन बरंच कर, पोट बरंच कर, चुरून मस्त पैकी रस्सा खायचा आणि संपला की लगेच मागवायचा. बादली भरून तुम्हाला रस्सा, पूर्णपणे अनलिमिटेड थाळी, भाकरी आणि रस्सा, पोट भरसवर घेत राहायचं फक्त. राईस मी आता थोडासा जरा साईडलाच ठेवतो आणि मच्छी ट्राय करतो. मच्छी आपण आहे ना रस्सा घेऊया. मित्रांनो हा पहा, हे जो रस्सा आहे मुंबईचा रस्सा आहे. म्हणजे मच्छीचा जे पण काही ठिकाणी कसं होतात आधीच ग्रेव्ही करून ठेवतात, मग तो रस्सा माशाचा आहे घात तो असं काही फीलच येत नाही. पण हा पूर्णपणे मच्छीच्या मुंडीपासून हा रस्सा बनवलेला आहे. घ्या बिंदास. मच्छी एकदम फ्रेशच दिसते. फ्रेश आहे. मित्रांनो ही यांची अनलिमिटेड चिलापी फ्राय आहे. ह्याच्यामध्ये मसाल्यात 4 पीस आणि आळणीमध्ये 2 पीस भेटत आहेत. आणि ह्यांचा रस्सा जो आहे यांचा एकदम परफेक्ट आहे सगळे. म्हणजे प्रत्येक रस्सा हा जो थोडंसं मच्छी असेल किंवा मटण असेल हा थोडासा डिफरंट वाटतोय. हे पहा आता कडक मच्छी घेतलेली आपण एकदम परफेक्ट शिजलेली. आणि चिलापी म्हणलं ना की काटा काय जास्त त्रास देत नाही. तुम्हाला तर माहिती आहे मच्छी आपण नेहमीच खात असतो, त्याच्यामुळं मच्छीची टेस्ट आपल्याला समजते. आणि मला असं वाटते एकदम फ्रेश मासे ते सगळे. मसाला पण एकदम ओव्हर नाही काय नाही, एकदम परफेक्ट आणि शिजलंय. आणि माशाचा वास येत नाही कुठला, परफेक्ट व्यवस्थित. म्हणजे मासे ना दोन्ही हाताने खाली तरी चालतात, नाहीतर माणसानं काय दोन्ही हाताने खाताय तुम्ही. खरंच मासे छान झालेले आहेत. थाळीची प्राइस आहे 360 रुपये. आणि मच्छी जी थाळी आहे ह्याची प्राइस काय आहे? नवीनच चालू करतो ना आपण आता मच्छी थाळी 200 रुपये. 200 रुपयाला. मित्रांनो पहा आता यांचे जे कस्टमर आहे ह्यांच्या खास आग्रह असतो नवीन आता ही मच्छी थाळी चालू केलेली. एकदम पहा कशी भरभरून थाळी आणि फक्त 200 रुपयाला मच्छी थाळी आहे. त्याच्यामुळे ह्या थाळीचा आस्वाद घ्यायलाच पाहिजे. एकदम 200 रुपयामध्ये तुम्हाला 4 मसाला फ्रायचे पीस आहे, 2 आळणी फ्रायचे पीस आहे. त्याच्यामुळं मच्छी फ्राय पण करा ट्राय एकदा. आणि ही तर समोर आहे अंडा थाळी. अंडा थाळीची प्राइस आहे आपली 160 रुपये. अंडा थाळी 160 रुपये. याच्यामध्ये 2 अंडे आहेत चांगले आणि आळणी ह्याच्यामध्ये पण आळणी आहे. आळणी आणि पांढरा रस्सा तुम्ही कंपल्सरी देत आहे. प्रत्येक थाळीमध्ये आळणी आणि पांढरा रस्सा आहे. ओके, आता आपण काय करू यांचं चिकन ट्राय करूया एकदा. अनलिमिटेड चिकन थाळी. त्या चिकन थाळीचे जे आहेत ह्याचे रेट काय आहेत? हे 260 रुपये. 260 रुपये. म्हणजे ही पण चिकन थाळी अनलिमिटेड 260 रुपये. त्याच्यामध्ये मसाला पहा किती एकदम टेम्पटिंग वाटतोय. आता खाल्याशिवाय काय दम पडणार नाही असं वाटायला लागले. आता मग अशी किचनमध्येच एकदम असं मस्त वाटायचं ना, म्हणलं आपण वेळ करायला नको जास्त. हे पहा चिकनचे पीस पहा मित्रांनो, तिथे एकदम मस्त मोठाले पीस आहेत. आणि हा जो चिकन फ्राय आता मस्त आपण भाकरीवर ट्राय करू आधी.
मसाला काय आहे सांगतो मी तुम्हाला एकदम परफेक्ट. चिकन एवढं परफेक्ट शिजलं ना, काय होतं चिकन शिजलं नाही की थोडंसं लिदड लागतं. असा काही विषय नाही. हे पाहता एकदम असंच बोटाने असं आपण तोडू शकतो. ह्यांचा हा जो मसाला आहे ना, ह्या मसाल्याने ह्या चिकन फ्रायची रंगत वाढवलेली, म्हणजे असं ठसकेबाज नाही किंवा जेवता की कुठलाही त्रास होणार नाही तुम्हाला. एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन झालेलं आहे मसाल्याचं आणि एकदम बॅलन्स टेस्ट आहे. रस्सा आता मी पिऊन पाहतो, कारण किचनमध्ये पाहिला ना एकदम फ्रेश रस्सा आहे. कुठलाही ठसका लागणार नाही. तिखट आहे पण ओव्हर मसाले नाही. म्हणजे आपण कसं त्या घरी गरम मसाले असले की नंतर ठसका लागतो, त्याच्यामुळे तो त्रास कुठलाही होणार नाही. खरंच छान थाळी. आणि आता मी थोडासा राईस घेतो. आपल्यासमोर आलेला आहे हा जिरा राईस. असं राईसला पण ऑप्शन आहे, तुम्ही त्यांना मागू शकता इंद्रायणी जिरा, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसा. आता मला थोडंसं वेगळं ट्राय करायचं होतं रश्श्याबरोबर, जिरा राईस कसा लागतो ते पाहिजे होतं, म्हणून मी त्यांना सांगितलं की इंद्रायणी नको मला. एकदम व्यवस्थित लागतोय. कधी इंद्रायणी खाता की नाही, कधी कसं होतं तोंडात विरघळतो, तसा हा जो राईस आहे एकदम परफेक्ट आपल्याला त्याची टेस्ट भेटते. चला मी जेवण घेतो, नंतर आपण बोलूया. मंडळी आता जेवण तर ओळखलेलं आहे, एकदम मस्त बेत झालाय, एकदम घरगुती पद्धतीने. रस्सा असल्यामुळे तर भरपूर पिलोय. आता जरा थोडासा पांढरा रस्सा राहिलाय, थोडासा घेतो जेवढा. आणि आता जेवण झालेलं आहे, मस्त की जेवण झालं. शेवट सोलकढी घ्यायची, म्हणजे कसं एकदम पचण्यासाठी पण एकदम व्यवस्थित असते. आणि आता माझं ताट पहा एकदम मन भरून जेवलं, एकदम आवडल्यामुळं एकदम चांगलं पोट भरून खाल्लेलं आहे. आणि तुम्हाला पण जर जे यायचं असेल तर आवर्जून जरूर एकदा या. कायझेन फॅमिली रेस्टॉरंट मांजरीमध्ये, कोलवडी आणि मांजरी रोडलाच कायझेन रेस्टॉरंट आहे. मी आपलं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर टाकतोच. जरूर एकदा आवर्जून भेट द्या. मस्त की तांबडा पांढरा एकदम झणझणीत आहे, तुम्हाला जसा पाहिजे तसा. फक्त जर मटन रान आणि चिकन रान जर खायचं असेल तर फक्त एकदा कॉल करून आधी सांगा, मी तुम्हाला नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये खाली. चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा आणखी काय असेल. असंच मी तुम्हाला चांगल्या चांगल्या जेवणाचा आनंद देत राहील. आणि मनापासून या जेवणाला एकदा थम्सअप, एकदम परफेक्ट होतं.